शब्दा वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले. नमस्कार, मी डॉक्टर माधव मुतालिक. शब्दांच्या पलीकडले हे सदर आपण ऐकतोय आणि या सदराच्या या तिसऱ्या भागामध्ये मी आपणा सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करतो. शब्दांच्या पलीकडले म्हणजे काय? म्हणजे कलेचा जन्म कसा होतो, कवितेचा जन्म कसा होतो, त्या कवितेच्या जन्माची ही थोडक्यात कथा. आपण पहिल्या 2 भागामध्ये पाहिलं की उत्स्फूर्तता, सहजता आणि विकलता ही 3 मजेशीर अंग एखाद्या कलेमध्ये किंवा कवितेमध्ये असतात. आणि त्याचप्रमाणे आपण फ्रॉइडच्या मानसशास्त्राचे जे मजेशीर सिद्धांत आहेत त्यातले काही समजून घेण्याचा प्रयत्न केला. आणि आपण हेही ऐकलं की आपला जो ईड असतो, जो इन्स्टिंक्ट असतो, जी सहज प्रेरणा असते, तिला आपला सुपर इगो हा बांध घालत असतो. आणि त्या दोघांच्या मध्ये ज्यावेळेला इगोची म्हणजे आपल्या अहमची कुचंबणा होते, त्यावेळेला तो अहम एखादा रस्ता शोधतो, एखादा सुंदर रस्ता शोधण्याचा प्रयत्न करतो. त्याला आपण डिफेन्स मेकॅनिझम्स असं नाव दिलं होतं मागच्या वेळेला. काही मानसशास्त्रज्ञांच्या मते हा जो संभ्रम निर्माण होतो इगोच्या मनामध्ये, या संभ्रमातून सत्याकडे वाटचाल हाच खरा कलेचा जन्म असतो. आणि हे जे वेगळे वेगळे रस्ते आपला इगो शोधत असतो, त्या रस्त्यांमध्ये ज्या वेळेला एखादा सुंदर रस्ता सापडतो, अतिशय सुंदर नाजूक रस्ता सापडतो, त्यावेळेला हे जे डिफेन्स मेकॅनिझम आहे याला एक छान नाव दिलेलं आहे. याला फ्रॉइड म्हणतो सब्लिमेशन. सब्लिमेट किंवा सबलाईम या शब्दाचा अर्थ असा होतो की सुंदर, उच्च, उदात्त, अतिशय प्रेरणादायी. म्हणजे या सगळ्या संभ्रमातून, या सगळ्या कुचंबणेतून सुंदर काहीतरी जन्माला येतं आणि त्यावेळेस ती कला असते. आणि म्हणून बहुतेक मानसशास्त्रज्ञ असं समजतात की सब्लिमेशन हे जे डिफेन्स मेकॅनिझम आहे, हा जो रस्ता शोधलेला आहे, हा रस्ता हा बहुतेक कलांच्या उगमाचा रस्ता आहे असं ते समजतात. याच्यामध्ये काय होतं या सब्लिमेशनमध्ये? आपण फिजिक्स किंवा केमिस्ट्री म्हणजे रसायनशास्त्र किंवा भौतिकशास्त्रातली सब्लिमेशनची व्याख्या ऐकली असेल. सब्लिमेशन म्हणजे एखाद्या घनपदार्थाचं अचानक वायूमध्ये रूपांतर होणे, म्हणजे हे परिवर्तन असतं. तुमच्या मनामध्ये जो कोलाहल चालू असतो त्याच्यामध्ये भले कारुण्य असेल, त्याच्यामध्ये भले दुःख असेल, पण ज्यावेळी ते व्यक्त होतं त्यावेळी ते अतिशय सुंदर प्रकारे व्यक्त होतं. आणि म्हणून याला अवस्थांतर किंवा अवस्था बदल असंही म्हणता येईल या सब्लिमेशनला. सर्व कलांचा उगम या सब्लिमेशन मधून जर होत असेल तर इतक्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या कला आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या कविता काय जन्माला येतात? याचं कारण कलावंत प्रत्यक्षात कसा व्यक्त होईल हे आपण सांगू शकत नाही. हे त्या कलावंताच्या स्वभावावरती अवलंबून असेल, परिस्थितीवर अवलंबून असेल, त्या कलावंताची जडणघडण कशी झाली, त्याच्यावरती कोणते संस्कार झाले, त्यानं काय वाचलं, काय लिहिलं, काय पाहिलं, काय अनुभव घेतले आणि त्या अनुभवांना त्यानं कसा प्रतिसाद दिला, या सगळ्यावरती अवलंबून असतं की तो कलावंत कशा प्रकारची कला त्याच्या हातातून निर्माण होईल किंवा कशा प्रकारची कविता त्याला सुचेल. तर हे जे व्यक्त होणं आहे, या व्यक्त होण्याचे असंख्य प्रकार असू शकतात. त्यातला एक प्रकार आहे, त्याला इंग्रजीमध्ये ऍक्टिंग आउट असं म्हणतात. आता हे ऍक्टिंग आउट म्हणजे काय? उदाहरणार्थ, समाजातला एखादा सामान्य माणूस असतो, त्यानं जर समाजातले वेगळ्या वेगळ्या प्रकारचे होणारे अन्याय पाहिले तर त्या सामान्य माणसाचा सुद्धा संताप होतो आणि तो सुद्धा आक्रंदत असतो मनातून, पण तो काही करू शकत नाही सामान्य माणूस. आता ज्या वेळेला कलावंताच्या बाबतीमध्ये हे घडतं, कलावंतालाही संताप येत असतो, तोही आक्रंदत असतो, पण ज्या वेळेला कलावंताच्या बाबतीत हे घडतं त्यावेळी कलावंत अस्वस्थ होतो आणि हे जे सब्लिमेशन आहे ते ऍक्टिंग आउटचं रूप घेतं. आणि मग समाजामधल्या अन्यायाला वाचा फोडणारं आक्रोशात्मक काहीतरी लिखाण किंवा कविता या कलावंताच्या हातून जन्माला येते. आणि हा फरक आहे दोघांच्या मधला, सामान्य माणूस आणि कलावंत यांच्यातला. आपल्याला मी सोपं उदाहरण देतो. जर सिनेमाच्या पडद्यावरती अँग्री यंग मॅन अमिताभ हा जर अन्यायाला वाचा फोडत असेल आणि गुंडांची मारामारी करत असेल आणि त्यांचा निपात करत असेल, तर जो सामान्य प्रेक्षकगृहात बसलेला असतो त्याला खूप बरं वाटत असतं, कारण त्याला मनातनं ते करायचं असतं, पण ते करण्याची त्याची ताकद नसते. त्यामुळं आपल्या रूपाने दुसरा कोणीतरी ते करतोय याचा तो आनंद असतो. आणि हा आनंद जेव्हा होतो त्याला, तेव्हा त्याची कानशिलं गरम होतात, त्याचंही रक्त सळसळायला लागतं आणि हाताच्या मुठी वळतो तो आणि जोरात ओरडतो आणि तो आनंद घेतो.
ह्याला म्हणतात उद्रेक. सामान्य माणसाच्या बाबतीत हा उद्रेक असा व्यक्त होतो, तर कलावंताच्या बाबतीमध्ये हा उद्रेक एखाद्या सुंदर काव्यातून, एखाद्या सुंदर शिल्पातून, एखाद्या सुंदर चित्रातून असा व्यक्त होऊ शकतो. मी आपल्याला उद्रेक हे जे डिफेन्स मेकॅनिझम आहे, ऍक्टिंग आउट, याचं एक सुंदर उदाहरण सांगतो. आपण गुरुदत्तचा प्यासा हा सिनेमा पाहिला असेल. त्याच्यामधला कवी विजय, गुरुदत्त हा त्या चित्रपटामध्ये कवी आहे, आणि साहिर लुधियानवीचे शब्द, साहिर लुधियानवी हे माझे खूप आवडते कवी आहेत, त्यांचे शब्द घेऊन हा कवी विजय गाऊ लागतो, गुरुदत्तच्या रूपाने पडद्यावरती साकारलेला. आणि हा उद्रेक त्याच्यामधून व्यक्त होतो. तो काय म्हणतो? ये महलो ये तख्तों ये ताजों की दुनिया, ये महलो ये तख्तों ये ताजों की दुनिया, ये इंसान के दुश्मन समाजों की दुनिया. ये महलो ये तख्तों ये ताजों की दुनिया, ये इंसान के दुश्मन समाजों की दुनिया, ये दौलत के भूखे रवाजों की दुनिया, ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है. ही तुच्छता, हा आक्रोश साहिरच्या शब्दामधून व्यक्त होतो. आणि त्यामुळे पुढे तो म्हणतो, जला दो इसे फूंक डालो ये दुनिया, जला दो इसे फूंक डालो ये दुनिया, मेरे सामने से हटा लो ये दुनिया, तुम्हारी है तुम ही संभालो ये दुनिया, ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है. हे शब्द घेऊन हा उद्रेक जन्माला येतो. कारण हा जो अस्वस्थ कवी आहे त्याच्या उद्रेकांना ही भाषा सापडलेली असते. तर उद्रेक हे झालं डिफेन्स मेकॅनिझम, पण त्याला कशी भाषा सापडेल, कोणती भाषा सापडेल, हे मात्र त्या त्या कवीवरती अवलंबून असतं. प्रत्येक कलावंताची अभिव्यक्ती ही उद्रेकातूनच होईल असं काही सांगता येत नाही. प्रत्येक कलावंत हा शेवटी निराळा असतो, वेगळा असतो. आणि त्याच्यामुळे समाजाकडून भोगाव्या लागणाऱ्या यातना, अवहेलना, उपेक्षा यांना प्रत्येक वेळेला असं तुच्छतेनं आणि उद्रेकानं आणि जहालपणेच उत्तर दिलं जाईल असं काही सांगता येत नाही. साहित्यामध्ये, इतिहासामध्ये खूप सुंदर उदाहरणं आहेत. जर एखाद्या व्यक्तीचा जो स्वभाव आहे आणि एखाद्या व्यक्तीचा जो गुणधर्म आहे, तो जर गुणधर्म हळुवार असेल, तर कितीही उद्रेक जरी झालेला असला, कितीही दुःख झालेलं असलं, कितीही अवहेलना किंवा उपेक्षा जरी सहन कराव्या लागल्या असल्या, तरी सुद्धा त्या कवीचा जो व्यक्त होण्यातला हळुवारपणा आहे तो लपून राहत नाही. तो त्या कवीचा व्यक्त होणाऱ्याचा गुणधर्म असतो. आणि 3 अतिशय सुरेख उदाहरणं आहेत अशी हळुवारपणे, नाजूकपणे व्यक्त होणारी. एक आहे संत ज्ञानेश्वरांचं उदाहरण, दुसरे आहेत संत तुकाराम, आणि तिसरा चित्रकार विन्सेंट व्हान गॉग. अवहेलना, उपेक्षा, तुच्छता हे सगळं सहन केल्यानंतर, हे सगळं पचवून, ईड आणि सुपर इगो यांच्यामधून इगोला जो रस्ता सापडला संत ज्ञानेश्वरांना, तो लोककल्याणाचा रस्ता होता. आणि याला म्हणतात ऑल्ट्रुइझम, सर्वांचं कल्याण हो. माझं जरी असं झालं असलं तरी असं ते म्हणत सुद्धा नाहीत. आणि त्याच्यामुळं समजूतदारपणाचे शब्द ज्ञानेश्वरांच्या काव्यातून येतात, लोककल्याणाचे शब्द येतात, सगळ्यांचं भलं व्हावं असं सांगणारी इच्छा त्याच्यातून व्यक्त होते. त्यामुळे दुरिताचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात. प्रत्येकाची जी जी इच्छा आहे त्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत, अशी भावना त्याच्यातून व्यक्त होते. तर आपण पाहिलं की अस्वस्थतेतून फक्त उद्रेकच नाही, तर अस्वस्थतेतून ऑल्ट्रुइझम म्हणजे लोककल्याणाची सुद्धा कला जन्माला येऊ शकते. संभ्रमातून रस्ता शोधण्याचा हा जो इगोचा मार्ग आहे, अतिशय सुरेख मार्ग आहे. आता माझे आवडते कवी कुसुमाग्रज यांनी या संभ्रमातून रस्ता शोधण्याचा प्रयत्न केला आणि खरोखरच रस्ता शोधण्याचा प्रयत्न केला. संभ्रम कशाचा? तर मी कोण आहे, मी या पृथ्वीवरती का आलो, हे सगळं जग म्हणजे काय, निसर्ग म्हणजे काय, हे चक्र काय चालू आहे, त्याच्यानंतर काय होणार आहे, हे सगळे सामान्य मनाला पडणारे प्रश्न. आणि त्या प्रश्नांचा जो कोलाहल मनामध्ये आहे त्याच्यातून रस्ता शोधण्याचा या कवीच्या कवितेतून नकळत प्रयत्न झाला, त्यांनी केला असं मी म्हणत नाही. आणि म्हणून याला म्हणतात रॅशनलायझेशन, म्हणजे स्पष्टीकरण किंवा उत्तर शोधण्याचा प्रयत्न. आणि कुसुमाग्रजांच्या कवितेचं नावच आहे मार्ग, आणि खरोखरच हा इगोनी मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला असं या कवितेतून जाणवतं. कुसुमाग्रज काय म्हणतात? चालतो मी सारखा हा चालण्याला अंत नाही, चालतो मी सारखा हा चालण्याला अंत नाही, चाललो कोठे कशालाही आता खंत नाही.
चालतो मी सारखा हा चालण्याला अंत नाही, चाललो कोठे कशाला ही आता कंत नाही, एकदा पूर्वी मलाही वेड होते शोधण्याचे, एकदा पूर्वी मलाही वेड होते शोधण्याचे, वेदने वाचून काही लाभ झाला त्यात नाही. जाणत्या थोराकडेही खूप केली चौकशी मी, जाणत्या थोराकडेही खूप केली चौकशी मी, अज्ञ ज्याला तू न कळले अज्ञतेला पार नाही. जाणत्या थोराकडेही खूप केली चौकशी मी, अज्ञ ज्याला तू न कळले अज्ञतेला पार नाही. योजनेचा या नकाशा ज्या ठिकाणी ठेवलेला, खंदकाने वेढलेल्या त्या स्थळाला दार नाही. योजनेचा या नकाशा ज्या ठिकाणी ठेवलेला, खंदकाने वेढलेल्या त्या स्थळाला दार नाही. ना कळावे हीच इच्छा जो कोणी आहे तयाची, ना कळावे हीच इच्छा जो कोणी आहे तयाची, शोधता त्याच्या कृपेचा शोधका आधार नाही. मी म्हणून सोडला तो नाद आता मंजिलाचा. हा मार्ग शोधता शोधता कुठे येऊन पोचलो बघा. मी म्हणून सोडला तो नाद आता मंजिलाचा, चालण्याचे श्रेय आहे अन्य धर्माचार नाही. इतक्या इतक्या उच्च प्रतीचं, इतक्या उच्च दर्जाचं काव्य कुसुमाग्रजांच्या लेखणीतून प्रसवलं. रॅशनलायझेशन म्हणजे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करता करता इगोनं हा शोधलेला मार्ग, आणि त्या मार्गावरती शेवटी अत्यंत आनंद आणि अत्यंत सुख. मी म्हणून सोडला तो नाद आता मंजिलाचा, चालण्याचे श्रेय आहे अन्य धर्माचार नाही. तर हे होतं एक आणखीन मजेशीर डिफेन्स मेकॅनिझम, ज्याला म्हणायचं रॅशनलायझेशन म्हणजे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न. तर ऍक्टिंग आउट, रॅशनलायझेशन, ऑल्ट्रुइझम अशी वेगळे आपण डिफेन्स मेकॅनिझमशी आहेत. इगो जो मार्ग शोधतो त्या मार्गाचे हे वेगळे वेगळे रस्ते आपण पाहिले. कधी कधी कलावंत या बाबतीमध्ये खूप मोठ्या पातळीवरती पोचतो. प्रचलित व्यवस्था आणि सत्तेची पाशवी शक्ती यांच्याशी बंदुका आणि गोळ्या हे घेऊन कलावंत लढू शकत नाही, आणि त्यावेळी कलावंत कदाचित जहाल काव्यातून व्यक्त होतो. आपल्या लेखणीमधून कलावंत क्रांती घडवतो. आणि म्हणूनच असं म्हणतात की कलावंताकडे बंदुका किंवा गोळ्या किंवा तोफा नसतात, पण कलावंताची लेखणी हे कलावंताचं हत्यार असतं. आणि म्हणून हे जे सब्लिमेशन आहे, या सब्लिमेशन मधून कित्येक कलावंतांनी आपापल्या देशामध्ये लिखाण करून आपल्या लेखणीतून क्रांती घडवलेली आहे. मानसशास्त्रातल्या स्वच्या ह्या ज्या व्यक्त होण्याचे जे अनेक प्रकार आहेत, या अनेक प्रकारामधला आता आपण सगळ्यात उच्च दर्जाचा जो प्रकार आहे तो समजून घेऊया. आणि या प्रकाराचं नाव आहे ह्युमर किंवा विनोद किंवा हास्य रस. एखादी अतिशय करुण, अतिशय दुःखी अशी गोष्ट आहे, पण ती दुःखी गोष्ट आपल्याला विनोदी पद्धतीने सांगायची आणि आपल्याला हसवायचं, हे काही सोपं काम नाही. आणि कुणी एखाद्या माणसाने ठरवून दाखवावं की मी असं विनोदी लिहून दाखवतो आणि आपल्याला हसून दाखवतो, तर ते शक्य नाही. विनोद आणि हास्य रस हा लिहायला अतिशय अवघड असा रस आहे. आणि ज्याचा त्याचा जॉनर असतो, मी जॉनर असा शब्द वापरतो, GENRE म्हणजे गुणधर्म. जर तसा गुणधर्म असेल तरच तुमच्या हातून तसं लिखाण घडू शकतं. आणि म्हणून खरोखर कितीही कारुण्य असेल तरी सुद्धा ते कारुण्य विनोदातून व्यक्त करणं हे सोपं नाही. मी आपल्याला 2 सुंदर उदाहरणं सांगतोय जगाच्या इतिहासातली, असं पाहिजे तर तुम्ही म्हणा. पण समाजामधल्या वेगळ्या वेगळ्या विसंगती, लोकांचे स्वभाव, त्या स्वभावांमधले विविध लोकांचे असलेले गुणदोष, आणि त्याचप्रमाणे आपण पाहतो की लोकांचं दारिद्र्य, समाजामध्ये चालू असलेल्या वाईट चालीरीती, रूढी, परंपरा, या सगळ्या गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टी विनोदी पद्धतीनं आणि हास्य रसाचा आविष्कार करून आपल्यासमोर मांडणारे 2 मोठे कलावंत आहेत. एक आहेत आपले सर्वांचे लाडके पु ल देशपांडे. पु ल देशपांडेंचं लिखाण आपण वाचून पहा. लोक विनोदाला कारुण्याची झालर लावतात, पण पुलंनी कारुण्याला विनोदाची झालर लावली. आपण पाहतो, ऐकतो, ते सगळं पाहून ऐकून आपण खळखळून हसतो, निर्भेळ असतो, मनापासून हसतो. आणि जर जरासं आत डोकावून पाहिलं तर त्याच्यामध्ये एक छोटंसं दुःख दडलेलं असतं, कुठेतरी एक छोटंसं कारुण्य त्याच्यामध्ये असतं. आणि त्या कारुण्याची ती खरी कहाणी असते, पण ते आपल्याला जाणवू पण देत नाहीत की मी तुम्हाला हे दुःखाचं काहीतरी सांगतो आहे. आणि जगाच्या इतिहासातलं आणखीन एक असंच उदाहरण आहे ते चार्ली चॅप्लिनचं.
आपण चार्ली चॅप्लिनचा कुठलाही चित्रपट पहा आणि आठवून पहा आणि चार्लीला डोळ्यासमोर आणा, आपल्याला लगेच जाणवेल की तो आपल्याला हसवतोय, आपल्याला तो निखळ हसवतोय. आणि त्या निखळ हसण्याच्या मागं एक छोटीशी करुणा, एक छोटंसं दुःख कुठेतरी दडलेलं आहे. ते तो आपल्याला जाणवू देत नाही. जर आपण अस्वस्थ असाल, जर आपण ते शोधलं, जर आपल्या मनानं ते शोधलं, तर कदाचित ते दुःख आपल्यापर्यंत पोचतं. आणि म्हणूनच विनोद किंवा हास्य रस ही जी सगळी डिफेन्स मेकॅनिझम आहेत याच्यामधलं अतिशय उच्च दर्जाचं जे काही अवस्थांतर आहे सब्लिमेशनचं, असं समजलं जातं. तर हे वेगळ्या वेगळ्या 4 किंवा 5 प्रकारांचा आपण आज आढावा घेतला आणि त्याच्यामध्ये आपण गमती जमती पाहिल्या. त्याच्यामध्ये आपण काही कविताही ऐकल्या. साहिरची एक कविता ऐकली आपण आणि कुसुमाग्रज यांची एक कविता ऐकली. सिग्मंड फ्रॉइडच्या सुप्त मनाच्या वेगळ्या वेगळ्या 3 पातळ्या आता आपल्याला कळलेल्या आहेत आणि आपल्याला हेही कळलेलं आहे की ईड आणि सुपर इगो यांच्यामधली जी ओढाताण आहे त्याच्यामधून इगो सुंदर रस्ते शोधतो आणि हे जे वेगळे वेगळे सुंदर रस्ते असतात त्या सगळ्या सुंदर रस्त्यातून वेगळ्या वेगळ्या रसांचं, वेगळ्या वेगळ्या रंगांचं, वेगळ्या वेगळ्या शब्दांचं साहित्य किंवा कला हे सगळं जन्माला येत असतं. उत्स्फूर्तता, सहजता आणि विकलता हे सगळं बरोबर घेऊन ही कला जन्माला येत असते. तर हा होता शब्दांच्या पलीकडलेचा 3रा भाग आणि मला खात्री आहे की तुम्ही हे जे ऐकताय ते बघता बघता, बोलता बोलता, गप्पा मारल्यासारखं आपण ऐकतोय. जर आपल्याला शास्त्रीय दृष्ट्या हे सगळं परत ऐकायचं असेल, समजून घ्यायचं असेल, तर आपण जरूर मागे जाऊन हा व्हिडिओ पहा, म्हणजे आपल्याला आणखीन खुलासा होईल. आपल्या मनात काही शंका असतील तर. या पुढच्या भागामध्ये आपण काय गंमत पाहणार आहोत, ह्याच्यात आपण पाहणार आहोत की कविता कधी येते, कशी येते, कवितेची वाट बघितली तर कविता येते का, असं ठरवलं की आज सकाळपासून कविता करायच्या, आपल्याला मोकळा वेळ आहे म्हणून, तर आपल्याला कविता करता येतात का. एवढंच नाही तर कविता कशी सजते, कशी नटते आणि कशी आपल्याला मोहात पाडते, कशी आपल्याला भुरळ पाडते, कविता कशी नादाला लावते आपल्याला आणि अखेर आपल्याला वश करून घेते. हे सगळं आपण शब्दांच्या पलीकडच्या पुढच्या भागामध्ये पाहूया आणि मला पण ह्या पुढच्या भागाची तुम्हाला सगळं सांगण्याची उत्कंठा आहे. आपल्याला पण जरूर ह्याची उत्कंठा असेल. आपल्याला हे सगळं आवडत असेल तर आपण जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत हे व्हिडिओज पोहोचवण्याचा प्रयत्न करा. मी डॉक्टर माधव मुतालिक खूप आनंदात आहे आपल्याशी या गप्पा मारताना. आज आपली रजा घेतो. धन्यवाद.